मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते या संगीतमयी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे युवा सिंगर एक नंबर. आणि सर्वात प्रथम स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सटाईल वैभव मांगले आणि सूर सम्राज्ञी सावनी शेंडे. तर वैभव, काय सांगशील आपल्या विशाल सिंग बद्दल? विशाल सिंह कहाँ से आए हो? अच्छा, यूपी से. अरे कमलेश, मराठी भी अच्छे बोल लेते हो. मला सांग, पोपटाने चोच उघडलेली आहे, तो उठाणा पडलेला आहे, त्याचे पंख दोन्ही पसरलेले आहेत, त्याच्या मुठी आवडलेल्या आहेत, पायाची नख, आणि त्याचा श्वास बंद झालेला आहे. मग आता काय रिझल्ट येतात त्याचा? आता वैभवने उत्तर सांगितलेलंच आहे, तर सावनी तू काय सांगशील? खूप अवघड ताल होता निभायला, नाही का? तुझं जे वय आहे त्याला धीना धी धीना तीना धी धीना धीना, वा, याला एक छान बैठक लागते आणि ती तुझ्या आवाजात आहे. आणि हे छंद मकरंद हे गाणं निभवायसाठी अजून थोडी मॅच्युरिटी आणि अजून थोडी ताकद तुझ्यामध्ये येईल. तर त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. खूप छान गायलीस. काय चाललंय? ए काय करता इकडे? ओमकार, काय चाललंय? हे बाई, यांनी सांगितलं मला. ए काय चाललंय? तुझं काय चालू आहे? यांनी सांगितलं मला. कमलेश, हा? फॅन्टॅस्टिक आहे तिघही जण. बरं, मी तुला काय थोडीशी वांग्याची भाजी खायला घातली म्हणून तू माझ्या पोटावर पाय देणार आहेस का? एवढं चांगलं जर का तू अँकरिंग करून दाखवलं तर ते मला का ठेवतील या शो मध्ये? तुलाच नाही का घेणार? नाही, पण गंमत सोडा, पण तुम्ही तिघांनी फार मस्त मिमिक्री केली. कमाल. वा वा वा. आता ही स्पर्धा झाली की ऍक्टिंगचे ऑडिशन द्यायला सुरुवात करा तिघांनी. आणि त्याच्या आधी आजच्या एपिसोड मध्ये सुद्धा तीच कमाल करा हा. पाण्यातून. हा. हा. तर ऑल द बेस्ट. थँक्यू. जा, जाऊन बसा आता. हा, म्हणजे ज्याच्यासाठी आलोय ते आधी करा. पण असं वैभवच्या भीतीने का होईना तुम्ही आम्हाला आमचं काम करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मंडळ मनापासून आभारी आहे. आणि आता आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो, तुमची परवानगी असेल तर. चालेल ना? तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या भागाला. स्वागत करते सर्व प्रेक्षकांचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर. आपल्या खऱ्याखुऱ्या जजेसचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वर्सटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. लयबद्ध टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या वाद्यवृंदाचं. आणि छप्परतोड टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सुरेल स्पर्धकांचं. मंडळी, आठवड्या गणित स्पर्धेची चुरस वाढत चाललेली आहे. सगळ्या स्पर्धकांची खाती उघडलेली आहेतच, पण त्या खात्यातली रक्कम कधी बदलू शकते. ती रक्कम राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपले सगळे स्पर्धक कंबर कसून तयारी करतायत. तेव्हा त्यांची खणखणीत गाणी ऐकण्यासाठी तुम्ही सुद्धा सज्ज व्हा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पहिल्या स्पर्धकाचं. ता, 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 ता. मुंबई शहर आहे जबर, मुंबई शहर आहे जबर, सगळ्यांची नजर शोधे युवा सिंगर. सेंट्रल लाईनची पोरं गातात फाडून जिगर, तर सेंट्रल कॉट्रो नामक बँड करतो इथे कहर, तर सेंट्रल कॉट्रो नामक बँड करतो इथे कहर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कल्याण डोंबिवलीच्या द सेंट्रल क्वाड्रोचं. वा, आज काहीतरी वेगळेच दिसताय. राणी केस तर प्रत्येकाचे म्हणजे स्टाईल स्टेटमेंट आहे. आणि तू आज माझ्याकडनं केस कापायला पैसे घेऊन जा पाहिजे. किंवा तू एकदा कात्री घेऊन या एकदा माझ्याकडे, तुला मी छान कट करू. किती जेलसी असावी, सारखं जेलस असतं.
मला अजिबात दुःख नाहीये. मला वीक दिलं तरी घालत नाही मी. का? मला नाही आवडत कारण. चला आपण यांना सुयश चिंतूया त्यांच्या परफॉर्मन्स साठी आणि आपली बोलणी नंतर आपण कंटिन्यू करूया. ऑल द बेस्ट. लक लक चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी तेजाची चला धरू रिंगण गुढी पुजी उंचावून आकाशीच्या अंगणात मंजुळ ऋण जुण ऋण जुण ऋण जुण छन छनन छन लख लख चंदेरी तेजाची. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया तेजाची न्यारी दुनिया लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योती लख लख चंदेरी. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडगम्मन चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे. काय सांगशील सावनी? कमाल. माझ्याकडे शब्द नाही आहेत कारण का खरंच आपण जे म्हणतो ना रिमिक्स वाईट आहे हे वाईट आहे पण मला असं वाटतं पुढे जाऊन जर का असा आविष्कार होणार असेल कारण का तिकडे पण सगळी मूळ वाद्य वाजत होती आणि तिथे कुठेही परकशनचा डिस्टर्बन्स नव्हता. जुनं पण दाखवलं संगीत त्याचा आस्वाद घेता आपल्याला आला आणि त्याशिवाय पुढे जाऊन ते युवा पद्धतीने सादर कसं करता येईल हे पण आपण ऐकलं. कमाल. सुपर्ब. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू थँक्यू. हा आविष्कार तुमचा आज खरं सांगू हिऱ्यासारखा आहे. हिऱ्यासारखा हा हा क्या बात है. इतका लखलखला तो की मला फार बरं वाटलं तुमच्या चौघांकडून या पद्धतीचा परफॉर्मन्स पाहताना. आणि म्हणजे नाव ठेवायला एवढी जागा नाहीये कुठे एवढी.
तुला मी सुरुवातीला मिस केलं, म्हटलं अरे हा आकारात गातोय, लख लख चंदेरी तेजाची वगैरे, आणि जे लख लख चंदेरी ते जेव्हा आलं तेव्हा येस, ही तुझी स्टाईल आहे आणि ती तुला शोभून दिसते. थँक्यू सर. आणि तू सिंथेसायझर आणि पेटी जी काही वाजवली आहेस आज आणि तुझी कमाल केली आहे, कमाल. तो चहाचा बॉक्स वाजवून तू तबला वाजवत होतास, तू गाणं गिटार, म्हणजे आज तुम्ही ना माहौल बना दिया, आप लोगों ने माहौल बना दिया. मला तुम्हाला सोलो परफॉर्मन्सना चेतावणी द्यायची आहे, सावधान करायचंय, कारण हे लोक एक्सपेरिमेंट करतायत. हे लोक त्यांचं दरवेळेला बेस्ट देत आहेत आणि त्याच्यापेक्षा वर चढतायत. तुम्ही विचार करा की तुमच्या समोर या लोकांचं फार मोठं आव्हान आहे. खूप सुंदर, मजा आली मला, मजा. थँक्यू सो मच सर, मीन्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू. सो ऑल द बेस्ट. असं छान परफॉर्म करत राहा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅम. आता पुढचा स्पर्धक जो येतोय तो खूप हुशार आहे असं त्याला वाटतं. तो खूप उत्तम चित्रकार आहे असंही त्याला वाटतं. तो खूप उत्तम नट आहे असं पण त्यालाच वाटतं. जो उत्तम गायक आहे असं पण नाही, असं फक्त त्याला वाटत नाही, असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं. युवा सिंगरच्या मंचावरचा सगळ्यात लहान स्पर्धक सावनी, ज्याला म्हणते बनी, आणि वैभव, ज्याला म्हणतो आगाऊपणा कमी, असा ठाण्याचा ओंकार कानेटकर. ओंकार, काय झालं? थोडासा टेन्शन मध्ये दिसतोयस. परफॉर्मन्सचं टेन्शन आहे. परफॉर्मन्सचं टेन्शन आलंय तुला? काही हरकत नाही. जनरली आपण परीक्षेला वगैरे जाताना, म्हणजे कुठलीही महत्वाची गोष्ट घडते तेव्हा थोडंसं टेन्शन असतं, पण मग अशा वेळी आपण काय करतो? आपल्याला आजी काय हातावरती दही देते की नाही परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी. त्यामुळे आज चितळ्यांनी दही पाठवलेलं आहे तुझ्या परफॉर्मन्ससाठी. सो हे चितळे दही खा, म्हणजे तुझा परफॉर्मन्स नक्की चांगला होईल. ऑल द बेस्ट. करूया दंगा, ठेवूया पंगा, पुस्तक पाठी खुटीला टाका, उठता बसता नसेल आता, अभ्यासाचा सल्ला, मुरगावून या साऱ्या चित्ता, करूया करूया करू करूया 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 आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला. धमाल फंडे शोधू सारे, या कलेचे तोडू तारे, हुल्लडबाजी चिल्लर चाळे, गुन्हा नव्याने सुरू करा रे, मिळेल संधी जिथे चकट फू, खुशाल मारू डल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला. करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला. कसं वाटतं? एवढं सोनेरी गोल्डन ब्लास्ट मिळालेला आहे तुला आता. कडक वाटतंय तुला? कडक. क्या बात आहे. काय सांगाल? हे ब्लास्ट तर दिलेलाच आहे तुम्ही. वा 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 वा.
मस्त. नाही पण खरं सांगू का मृण्मयी, त्याच्यामध्ये ना आता परफॉर्मन्स बद्दल आधी बोलते की एक कमाल गायलास तू ओमकार. आणि खूप अवघड आहे बरं का ते आवाज चेंज करून गाणं, म्हणजे असं करून नंतर बरं ना असं गाणं खूप अवघड आहे. ती टोनल क्वालिटी बदलून शिवाय सुरात राहणं, काय पंच होता तुझ्या गाण्यात. थँक्यू मॅम. वाक्य कंप्लीट झाल्यावर थँक्यू म्हणायचं, हा घाई नाही करायचं. कौतुक आणि बोलणी एकाच वाक्यात खातो त्यामुळे नाही, मला एक जाणवलंय वैभव की तो वेगळ्या अँगलनी इनोसंट आहे. नाही खरंच तो बिंदास होऊन गायलास, सुरांची मज्जा आली आणि तुला मज्जा आलेली आम्हाला पण कळली बरं का ओंकार. असं सुरांकडे लक्ष देऊन गा, म्हणजे तू लक्ष देत नाहीयेस खरं, ते आपोआप येत आहे हो ना. पण कीप गोईंग, मस्त, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. तू आत्ता जे गायलंस हे फार कठीण गाणं आहे, त्या अर्थाने गायला इथे तुझे खालचे नोट्स पण तितकेच छान लागले आणि वरचे पण तितकेच सुंदर लागले. याच्यासाठीच मिळालाय ब्लास्ट की तू आज फार सुंदर, सुरेख आणि सुरेल गायलास. थँक्यू सर. वा. मग काय आता सध्या काय नवीन बनावंसं वाटतंय तुला? मला कवी बनावंसं वाटतंय. उत्तर ठरवूनच आलाय हा. मला वाटलं की मी अचानक हा प्रश्न विचारेन, त्याच्यानंतर तो 2 सेकंद तरी लिहिल, पण नाही, त्याचं ठरलंय. मग काही लिहिलंयस का? तुझ्या लेखणीतून काही पाझरलंय का? जरा हो. जरा. हो हो. काय काय एक लिहिलंय? मिनिट थांबा, मी आता कवी बनून येतो. तू कवी बनून येतोयस? हा. बरं ये, जा पाठीमागे जा. अरे देवा, काय करायचं याचं मला कळत नाही, आणि कवी बनून येतो म्हणजे नक्की काय करून येतो हेही मला कळत नाहीये. म्हणजे बरेच जण असं पटकन कवी बनून आलेली आहेत इंडस्ट्रीमध्ये. वा. अरे बाळा, कवींवरती परिस्थिती सध्या जरा बिकटच आलेली आहे हे सगळ्यांना माहितीये, पण एवढी बिकट परिस्थिती की आता पायजमा घालायचे पैसे नाहीयेत तुझ्याकडे, फक्त 17 घालून आलायस तू. मी वैभव सरांसाठी एक पोएम बनवून आलोय. वैभव सरांसाठी एक पोएम बनवून आलायस? पण ते भाषा का भाषा बदलली? का बदलली? मी सांगतो पोएम. युवा सिंगरच्या मंचावर गाणी सगळे गातात जोरदार. युवा सिंगरच्या मंचावर गाणी सगळे गातात जोरदार, पण या सगळ्यांच्या गाण्यापेक्षा किती गवळ मी हुशार, किती गवळ मी हुशार. एक मिनिट वैभव, मला कळलंय झाडकोबा झांजुर्डेकर कोण आहेत. आता चष्मा जरा नीट क्लीन कर तुझा. या दोघींवर पण कविता कर चल. युवा सिंगरच्या मंचावर खूप गोड बोलतात सावनी मॅडम आणि मृण्मयताई. बरं. युवा सिंगरच्या मंचावर खूप गोड बोलतात सावनी मॅम आणि मृण्मयताई. हा. वैभव सर जरी ओरडले तरी कौतुक करते माझी आई. वा वा वा. याला पुढच्या कवितांसाठी आणि गाण्याच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी सुयश चिंतूया. ऑल द बेस्ट. असा छान गात राहा. पुढच्या आठवड्याला काय करणार आहेस याचा पण विचार करून ठेव. बस आता. जरा लाईट कमी करता का? नाही, तुम्ही तुमच्या घरातले दिवे सुद्धा घालवलेत तरी सुद्धा चालतील, कारण आता या मंचावरती एक लख्ख प्रकाश पडणार आहे आणि हा प्रकाश असणार आहे दिवट्या आणि मशालींचा. त्यामुळे तो सुंदर असणारा शंकाच नाहीये. आणि या प्रकाशाचं सौंदर्य आपल्या सुरांनी खुलवायला येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नाशिकचा जगदीश चव्हाण. तयार आहेस जगदीश? हो. खात्यातले पैसे आज आणखीन वाढवायचे. हो. सो मग तसं परफॉर्म कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा, गोधळाला मुगा गोधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा, गोधळाला मुगा गोधळी भवानीचा.
दिवटा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा तळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग या दिठीची काजळ काळी रात सरली आई ग बंध विणला भेद शिणला भाव भिणला आई ग भर दुःखाची आस जीवाला रोज छळते आई ग मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. तुझे सूर किती लख लागले होते ते आपण आपल्या परीक्षकांकडून जाणून घेऊया. सावनी, मी पहिल्यापासूनच सांगत आली तुझ्या बाबतीत की तुझ्यात मॉड्युलेशन करण्याची ताकद आहे. हां, जेवढा बेसला आवाज तुझा लागतो तेवढाच वरती शार्प पण सुंदर लागतो. मॉड्युलेट छान करतोस तू आवाज आणि ती तुझ्यात मोठी ताकद आहे असं मला वाटतं. ती जप आयुष्यभर. खूप छान, मला आवडलं. वैभव, वा जगदीशजी, फार मस्त गायलास, फार मस्त गायलास. मी तुझा फॅन आहेस, मी तुला म्हणतोच नेहमी. तुझ्या गाण्याच्या स्टाईलचा मी आणि डेडिकेशन जे आहे, इतक्या करेक्ट नोट लागतात तुझ्या आणि त्यातलं एक्सप्रेशन खूप छान बाहेर येतं आणि गाण्याचा जो एक इम्पॅक्ट आहे, एक परिणाम आहे, तो तू 100% देण्याचा प्रयत्न करतोस आणि ही सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे तुझ्यामधली. एका वाक्यात सांगतो, तू बहुत लंबी रेस का घोडा आहे. वा 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 वा. समस्त असेच छान परफॉर्मन्सेस देत राहा. ऑल द बेस्ट. तू बसू शकतोस. थँक्यू. एकदा ना माझा एक मित्र मला चिडवत होता. मला थोडा राग आला म्हणून मी त्याच्या नाकावर एक बुक्की दिली. त्यानंतर त्याला सगळं ना 2-2 दिसायला लागलं. म्हणजे त्याला आवाज एकच ऐकू यायचा पण दिसायच्या मात्र 2 व्यक्ती. आता तुमचं आणि आमचं सुद्धा तसंच होणार आहे. आवाज एकच येणार आहे पण दिसणार 2 व्यक्ती. तसे आपले पुढचे स्पर्धक, ते दिसतात एक सारखेच, आहेत 2 वेगळे पण सूर मात्र एकच आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दर्शन आणि दुर्वांकूरचं.
परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली रामाजींचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा सागमद ध गमधनी नि मदनी सा 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 नि धनी सा सानि ध मग मनि ध मग साग मदनि सा सानि ध नि साग सानि सा गमधनि सा सानि ध मग गमधनि सा 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 गमधनि सा सानि ध मग गमधनि सा 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 गमधनि सा सानि ध मग गमधनि सा 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 कानडा राजा पंढरीचा. म्हणजे दर्शन आणि दुर्वांकूर तुम्हाला आल्यानंतर कायम वाहवाच मिळते. गाणं सुरू झालं आणि आम्ही आतून ऐकलं वैभव, तुझा अक्षरशः आतपर्यंत आवाज आला. इतकी छान दाद सुरुवातीलाच मिळवली तुम्ही. आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. वैभव, सुरुवात काय आलाप यार, तू काय सुंदर तुझे सूर लागले एक एक. खरंच सांगतो अंगावर काटा आला. गाणं सुरू झालं आणि कुठे कुठे ना किंचित किंचित ते घसरत राहिलं गाणं. नाहीतर या गाण्याला ना तुम्ही एवढेचसे ब्लास्ट पासून मागे राहिलात, एवढेचसे. पण तरी सुद्धा गाण्याचा इम्पॅक्ट, तुमची तयारी, तुमची मेहनत फार सुंदर. फक्त कुठेही अनवधानाने सुद्धा मी बेसूर होता कामा नये अशी तयारी करा. थँक्यू सर. थँक्यू सर. खूप छान इम्पॅक्ट आला आम्हाला. पण तुझा पहिला आलाप इतका सुंदर झाला, सुंदरच झाला. फक्त लँड होताना पंचमला तू आलाच नाहीस नीट. तुम्हाला कळलंय तुम्ही 2 राग गायलेत एका अभंगात ते? हो. हा, कसे सांगा? कुठल्या स्वरापासून चेंज केलं? आधी सुरुवातीला भीमपलाच घेतला, हा, नंतर परत ज्यावेळेस वर गेलो त्यावेळेस परत माघारी येताना मालकंस मध्ये. याला मूर्छना म्हणतात माहितीये. हो. आणि खूप सुंदर प्रकार आहे हा गाण्यातला. सा ग म प सा, पंचमला सा केला, हो बरोबर. आणि मग तुम्ही पुढे मालकौस मध्ये शिरलात. ते इतकं छान फ्यूज झालं, त्याचं मिश्रण इतकं छान वाटलं. हा टेक्निकल भाग झाला त्याच्यातला. पण सुरांकडे लक्ष देणार. सावनी, मी थोडंसं मध्ये डिस्टर्ब करते. आम्हाला ऐकताना खूप छान वाटत होतं, पण ज्यांना मूर्छना म्हणजे काय किंवा थोडंसं टेक्निकल ऍस्पेक्ट कमी असतो त्यांच्यासाठी आणखीन थोडंसं सोपं करून सांगता येईल का? प म प ग म ग सा ग म प नी दा म प नी दा प. हा सगळा भीमप्लास चाललाय, बरोबर. ग म प नी सा ग ग रे नी दा म ग ग म प सा नी दा प सा ग म ग सा. झाला मालकौस. प सा, पला सा करायचा. एका याच्यात 2 राग गायले ना आपण. वा 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 वा. वा 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 वा. आम्हाला बरं वाटतं की काहीतरी नवीन शिकायला मिळालं. आणि ज्यांना टेक्निकल बाजू थोडीशी कमी कळते गाण्यातल्या लोकांसाठी, त्यांच्यासाठी एक खूप सुंदर प्रात्यक्षिक सुद्धा मिळालेलं आहे. थँक्यू सावनी, थँक्यू वैभव, आणि तुम्हाला दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी. ऑल द बेस्ट. तुम्ही बसू शकता. वैभव ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो ती वेळ आता आलेली आहे. कविवर्य झाळकोबा झांजुर्डेकर म्हणजे जाजान, त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे. यांची गप्प बस, नाही, गप्प बस, माझी लिंक आहे, माझं गप्प काम बस. आहे. तू आज प्रेमात पडशील ही कथा झाजान, ऐकल्यानंतर. झाजान हे काय आहे हे? ऐक हे झाजान बघ. कधी घरातून निघताना करते पूजा, कधी घरातून निघताना करते पूजा, कधी ऑफिस मध्ये जाऊन इथेच करते पूजा. ओके. देव मला आशीर्वाद देतो म्हणून ऐकू शकतो ज्यांचे गाणे, त्या आहेत पल्लवी आणि पूजा.
झाकान जर समोर आला माझ्या कधी तर त्याच्या वैभवचं बोलणं मनावर नको घेऊया. या प्रयत्नांना आपण दाद दिली पाहिजे. पण त्याआधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नवी मुंबईच्या पल्लवी आणि पूजा यांचं. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्याने मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो हे लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे घर आई कैसे सज धज देखो मेरी रिया की सांवरी रिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद के बाजी धुन छम छम छमाक छान तो नाचे मन छम छम छमाक छान के बाजी धुन छम छम छमाक छान तो नाचे मन छम छम छमाक छान. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझे मन छम छम छमाक छान पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. सा सा नि ध प म ग रि सा नि सा रे ग म सा सा नि ध प म ग रि सा नि सा धनी सारे साधा पमगरे सानी धनी सा धनी नि सा सरे रे ग म सा सरे रे ग ग म म प द ग ग म म प प ध ध नि नि सनि धनि सनि धनि सनि धनि सनि धनि सा. कसं वाटलं सावनी? खूप मजा आली मला पूजा आणि पल्लवी. आणि खूप छान बसवलं होतं ग तुमचं. जे आर्टवर्क होतं ना त्याच्यामधलं इतकं क्रिस्प होतं, इतकं एंटरटेनिंग होतं की मूळ गाणं तर सुंदर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण किती वेगवेगळ्या छटा त्यांना दिसल्या आम्हाला. आणि त्यासाठी मला असं वाटतं ऑर्केस्ट्रेशनला पुन्हा एकदा दाद, अविनाशला दाद. खरंच अप्रतिम वाजवलं तुम्ही सगळ्यांनी. आणि तो जो भरणा होताच, पण कुठेतरी मध्ये थोडं लूज पडल्यासारखं वाटलं. म्हणजे मला गाणं छान बसवलं होतं, ते कॉन्फिडन्सने सादर केलं, पण कुठेतरी एक ग्रिप मिसिंग होती असं मला वाटलं मध्ये. तर थोडं लक्ष द्या अजून आणि ताकद कमी होऊन देऊ नका परफॉर्मन्समध्ये. ऑल द बेस्ट. पूजा पल्लवी फार सुंदर गायलात, फार सुंदर. मला भयंकर आवडलं गाणं तुमचं. आणि विशेषतः शेवटचा जो काही सरगमचा सगळा प्रकार तुम्ही बसवला होता तो फार देखणा होता यार. आणि ज्या नोटला गाणं संपलं ना, क्या बात है, क्या बात है. गाण्याचा टेम्पो असा वाढत वाढत जाऊन मग त्याचा एक असा परिणाम साधता आला पाहिजे. आणि ही फार मस्त गोष्ट होती.
सुराला इकडे थोडं मध्ये झालं जिकडे तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही ना थोड्या घाबरला होतात हे गाणं प्रेझेंट करताना असं वाटतंय मला, कारण जपून तुम्ही गायला, जपून. नाही, जरा गाणं कठीण आहे, सरगम पुढे गायचं आहे आणि त्यासाठी आपण व्यवस्थित सुरुवातीपासून ताला सुराला आपण चिकटून गाऊया, म्हणजे मग आपल्याला शेवटी छान पोर्स मिळेल, याचं काहीतरी कॅल्क्युलेशन करून तुम्ही गायलात का काय असं वाटलं. म्हणून तसं सुरुवातीची एनर्जी थोडी कमी पडली, पण नंतर तुम्ही छान पिकअप केलं. नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स दिसलाच, म्हणजे अरे आता हा आम्हाला येतंय टाईपमध्ये नंतर जे होतं ना तसं ते झालं. पण अदरवाईज गाणं म्हणाल तर तुमचं खूप सुंदर झालं. थँक्यू व्हेरी मच. वा, थँक्यू. थँक्यू सो मच इतकं छान गाणं गायल्याबद्दल. आणि तुम्ही बसू शकता. थँक्यू. आपल्या समाजामध्ये गेली अनेक वर्ष प्रचलित असलेली एक अभिजात परंपरा म्हणजे नागिन डान्स. आपल्या समाजामध्ये असलेली एक अभिजात परंपरा म्हणजे नागिन डान्स. अभिजात का शब्द वापरला असेल? हो, अभिजातच आहे ती. म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये अनेक नाग आणि नागिणी डोलत असतात आणि ही नागिन डान्सची परंपरा जपण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. आणि त्यांच्या प्रयत्नांना आणखीन बळ देण्यासाठी आपली पुढची स्पर्धक इकडे एक विलनशी नागिण घेऊन येते. अरे देवा, मला वाटलं नाचावं तर तुम्ही दोघं सुद्धा नाचू शकता. आत्ता जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया नाला सोपाऱ्याच्या ब्रह्मानंदा पाटणकरचं. ब्रह्मानंदा, तुझ्या परफॉर्मन्सला सुरुवात करण्याच्या आधी मला तुला काही कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत आणि एक छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे. कारण आतापर्यंत ना या मंचावरती तू तुझ्या नॅचरल फॉर्ममध्ये गायलेली आहेस कायमच, खूप फ्रीली आणि खूप छान गायली आहेस. आणि जेव्हा जेव्हा हिचं गाणं चांगलं होतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या स्किनवरती एक ग्लो येतो, बरोबर आहे, नॅचरली ग्लो येतो. सो तुझ्या चेहऱ्यावरचा हा नॅचरल ग्लो असाच टिकून राहावा म्हणून तुला गोदरेज नंबर 1 कडून मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. हे आहे तुझ्यासाठी. आता खरा खरा ग्लो आलाय चेहऱ्यावरती हे गिफ्ट हॅम्पर बघून. यामध्ये 3/4 हळद आणि चंदन यांची नैसर्गिक तत्व आहेत. गोदरेज नंबर 1 मुळे तुझ्या चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो असाच नैसर्गिकरित्या खुलेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. सो गिफ्ट हॅम्पर तुला मिळालेला आहे. असाच तुझ्या चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो येऊ दे आणि तुझ्या गाण्यामध्ये सुद्धा तो रिफ्लेक्ट होऊ दे. सो ऑल द बेस्ट, छान गा.
तिलाशी नागे निघाली नागो पडुलाया लागला तिलाशी नागे निघाली नागो पडुलाया लागला तिलाशी नागे निघाली नागो पडुलाया लागला. वाह वाह. नागोबाचा नाही पण आपल्या सेटवरच्या वाघोबाचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. वैभव, हे इतकं भयानक होतं. गाणं तुझ्या याचंच होतं, म्हणजे तुझ्या झोन मधलंच होतं. त्याच्यात पण बारीक ठिकाणी, एक दोन ठिकाणी जरा बारीक गेलीसही सुराला. तर मला वाटतं हे झोन मधलं गाणं असून ते त्या अर्थानं पेलता नाही आलं. सो गाणं ओके ओके टाईप मध्ये झालं. हरकत नाही. सावनी, माझं अगदी तेच म्हणणं आहे ब्रह्मानंदा, की टुरुरु पहिलं जे होतं ना त्याच्यातच खूप कणसूर गायलीस आज. टू 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 डू 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 टू टू डू 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 टू 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 डू 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 टू टू डू डू डू. आणि खरं तुझा म्हणजे हा कणसूर होण्याचा पिंड नाहीये. काही लोक कसे असे बेमालूमपणे कणसूर होतात, तशी नाहीयेच खरं तू. कॉन्फिडेंटली बेसूर होतात काही जण. पण माहित नाही, आज मला असं थोडं वाटलं की तू अनस्टेबल होतीस थोडी. हा, बघ एकदा नीट त्याच्याकडे लक्ष दे. ऑल द बेस्ट. तू बसू शकते. थँक्यू. मंडळी, तुमचा लाडका कार्यक्रम युवा सिंगर 1 नंबर तुम्ही कुठेही केव्हाही आणि कधीही बघू शकता. कसं? त्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा लगेच. मंडळी, आजच्या सगळ्या स्पर्धकांची गाणी संपलेली आहेत. एकाहून एक तगडे परफॉर्मन्सेस देऊन आजचा भाग आपल्या सुरेल स्पर्धकांनी सजवला. उरलेले स्पर्धकही सज्ज आहेत आपल्या सुरांनी उद्याचा भाग सजवायला. आपले सगळे स्पर्धक आता जीतोड मेहनत घेत आहेत, कारण प्रत्येक आठवड्याला होतं एक एलिमिनेशन. हळूहळू प्रत्येक स्पर्धकाच्या खात्यातली रक्कम बदलतीये. या मंचावर टिकण्यासाठी आणि नंबर 1 सिंगर होण्यासाठी प्रत्येक जण धडपडतोय. या आठवड्यात कोण होणारे सिंगर नंबर 1 आणि कोण जाणार हा मंच सोडून हे कळणारे उद्याच्या भागात. तेव्हा उद्या रात्री 9 वाजता बघायला विसरू नका. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर 1 नंबर.